साठी प्रेक्षकांसाठी त्याबद्दल काय म्हणाल? आहेत पण प्लेयर आहेत त्यांना नाही आहे कॅच घेऊ शकत ते. हां जे आलेत फक्त बघण्यासाठी त्यांना फक्त मिळू शकतो. अशी पारितोषिकं ठेवली पाहिजेत प्रेक्षकांसाठी खास करून सर्व आयोजकांनी. हां ठेवली पाहिजेत. चला तर तो थोडा दुःखात आहे, परंतु तुपगाव संघाला देखील शुभेच्छा असतील सर्व मॅचसाठी. मॅच देखील ऑन होते आणि ज्याने शेवटची बाउंड्री मारली त्यांनी मंचावरती या. 500 द्या दोघांकडून. हा 500 रुपयांचा कॅश प्राइज. चला एडी ज्या शार्पीज आहेत त्या ऑफ करा आणि मॅचला 3 ओव्हरच्या मॅचला सुरुवात करा. पहिलाच बॉल पायावरती होता आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. कांड्रोली आणि त्यांच्या विरोधामध्ये साळोख अशी लढत पाहायला मिळते. बाळा गायकवाड आणि हर्षद ही जोडी मैदानामध्ये आणि पहिलं षटक घेऊन आलाय. तर किरण पिंगळे आणि त्याचबरोबर तन्मय पाटील यांच्याकडून फलंदाज नामदेवला ज्याने विजय चौकार मारला त्याच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज झालाय. अभिनंदन. जगदीश पवार गोलंदाजीला आलाय. पहिले 2 बॉल डॉट पाहायला मिळाले जगदीशचे. बाळा गायकवाड सारख्या एका मोठ्या बॅटरला पहिल्या ओव्हरमध्ये शांत बसवलं जात आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावांचं खातं उघडलं जात आहे कांड्रोली संघाचं. कांड्रोली संघ यंदाच्या हंगामामध्ये चांगलं खेळतोय. सातत्यानं आपल्या विभागामध्ये खेळणारा संघ मागच्याच आठवड्यामधले बदलापूरच्या स्पर्धेमध्ये जाऊन चांगली छाप सोडली होती आणि चांगला खेळ बदलापूरच्या स्पर्धेमध्ये देखील कांड्रोली संघाचा पाहायला मिळाला होता. जगदीश पवारच्या हातामध्ये षटक आहे. प्रमुख गोलंदाज आहे साळोख संघाचा आणि चांगली बॉलिंग पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कांड्रोली संघाच्या विरोधामध्ये पाहायला मिळते. हर्षद घरत एक चांगला बॅटर मैदानामध्ये आहे. चांगला खेळ त्याला करावा लागेल. 3 षटकांचा सामना आपल्या भेटीला आलाय. यावेळेला पाठीमागच्या बाजूला टर्न करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये. फार चांगला स्ट्रोक पाहिला होता. रचनात्मक फटका होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली आणि हर्षद घरत सारख्या एका मोठ्या बॅटरला संधी दिली जाते. भार्गवी 11 कांड्रोली 2 धावांवरती खेळतोय. फुलटॉस बॉल स्लॉट मध्ये होता. सरळ बॉलला डिस्पॅच केलं मुख्य मंचाच्या दिशेनं आणि बाळाच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. समोर 6 धावा धावफलकावरती आहेत. बाळाच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका आपण पाहिला. आणखीन एक पुलचा दमदार स्ट्रोक परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये. मिड विकेटला डीप मध्ये झेल सोडला जातोय. बाळासारख्या एका मोठ्या फलंदाजाचा झेल सोडला जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ही कॅच जर झाली असती तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं आणि बाळासारख्या एका मोठ्या बॅटरला संधी मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विनीत खोपकर, सुजय खोपकर आणि ओम खोपकर यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचा आपण मनपूर्वक स्वीकार करूयात. आणि आदरणीय सुनील दादा गायकवाड यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आणि भार्गवी 11 कांड्रोली संघासाठी शुभेच्छा आल्या. त्यांचा देखील मनपूर्वक स्वीकार. एकनाथ भिलारे यांच्याकडून एक पारितोषिक आहे. कोणत्याही फलंदाजाने लगातार 3 षटकार लगावले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा आपल्याला कांडोली संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. युवराज कडूच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. वावरले एंड कडून षटक घेऊन आलाय तो युवराज कडू. पहिलाच बॉल अक्षयचा समोर टाकला होता. बॉल खूप उंच गेलाय आणि झेलची संधी आहे. आता मात्र कोणते मिस्टेक पाहायला मिळत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय तो हर्षद गरत. आला आला गोरख रसाल दादा आला शिवसेनेवाला आला हर्षदचा झेल सुटला होता परंतु आता हर्षदचा झेल टिपला गेला आणि महत्त्वाचा फलंदाज बाद झालाय. अनंता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. आणखीन एक चांगली कमेंट आपल्याला आलेली आहे. नाद करून टाकलंय तुम्ही अशी कमेंट आम्हाला अक्षय म्हात्रे वयाळ यांच्या वतीनं आलेले आहे. अक्षयचं देखील मनापासून आभार. समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय आणि उद्याच्या रात्रीमध्ये जो नो बॉल टाकेल त्याला सुमित उतेकर यांच्या अमोल उतेकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. उद्याच्या रात्रीमध्ये जो पहिला नो बॉल टाकेल त्याला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि समोर मिड विकेटला जो रिषभ फार्मचा बॅनर आहे त्यावरती जो कोणी हिट करेल त्याला 5000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. सूरज मोरे अर्थात सागर मोरे यांच्या वतीनं हे पारितोषिक असेल. रिषभ फार्मचे ओनर. समोर मारलेला फटका. आता मात्र कोणते मिस्टेक पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. होतात ना की जो मारतो ना रेडर त्याला नाही, ज्याला मारलंय त्याला पारितोषिक, तशी तरा झाली आता. आणि रिषभ फार्मचा जो बॅनर आहे त्याचे ओनर सन्माननीय सूरजजी मोरे अर्थातच सागर मोरे यांच्या वतीने डायरेक्ट त्या रिषभ फार्मच्या बॅनरला कोणी फटका मारेल तर त्याला 5000 रुपयांचा कॅश प्राईज देण्यात येईल. आणि उद्या जो कॅच सोडेल त्याला देखील SSD कन्स्ट्रक्शनचे मालक संचित दळवे यांच्या वतीने 200 रुपयांचा कॅश प्राईज देण्यात येईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. यश बॅटिंगसाठी आला. यश गायकवाड आणि बाळा गायकवाड काका पुतण्याची जोडी मैदानामध्ये आहे. युवराज कडूच्या वरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल येतोय. 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी. दोघांमध्ये टक्कर होतीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. त्याचा फायदा उचलला तो बाळा आणि यश या 2 बॅटरनं आणि 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 13 धावा धावफलकावरती होत आहेत. सचिनजी शिर्के यांच्याकडून एक पारितोषिक आहे. कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. तेरा धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. धावांना रोखलं गेलंय दुसऱ्या ओव्हरमध्ये. बाळाच्या बॅटमधून आलाय अगदी वावरले गावाच्या दिशेनं जाणारा लांब लचक षटकार. समर्थक निश्चिंत असतील. एक जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. संघाला घेऊन गेलाय 19 या अंकावरती. 19 धावा धावफलकावरती. बॅट अँड पॅडच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला.
2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 19 धावा धावफलकावरती आहेत कांडोली संघाच्या धावफलकावर. खरं तर कस्तुरी लाईट्सची कमाल आहे. प्रवीण सर आणि सूरज सर आणि रोशन सर देखील जोडले गेलेत, कारण अनेक ठिकाणी सर्व मंडळी समालोचन करण्यासाठी जातात. आणि पहा कस्तुरी लाईट्सची कमाल काय, तर जेव्हा त्यांना हवंय तेव्हा ते डायरेक्ट लाईट्स ऑफ करतात आणि एक शार्पीचा आणि एक लेडीचा शो तुम्हाला पाहायला मिळतो. कदाचित पुढच्या 2 रात्रींमध्ये एक फायरवर्कचा देखील शो नक्कीच विभाग प्रमुख चषकात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. विभाग प्रमुख चषकाने विवेकजी उतेकर यांचं देखील इथे आगमन झालंय. रिअल इस्टेटचे फार मोठं नाव आहे, तर त्यांचं स्वागत आहे. आणि सोसायटीच्या इलेक्शन मध्ये बिझी आहेत विवेकजी उतेकर, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपला, 19 धावा आहेत. शेवटचं षटक आहे, कोणाच्या हातामध्ये दिलं जाणार. खरं तर यासाठी शॉर्ट मीटिंग आपण पाहिली आणि अनुभवी गोलंदाज रोशन पवार गोलंदाजीला आलेत. हॅलो, झालेत 9.5च्या ॲव्हरेजनं. यशकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. राहुल मालुसरे गोलंदाजीला आलाय, संघातील एक अनुभवी गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी केली होती. ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक हे खरं तर त्यांचं अस्त्र आहे आणि त्यांच्या हातामध्ये षटक. राहुलचा पहिलाच बॉल फसवा होता, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर पडला आणि पंचांनी वाईट बॉल दाखवलाय आणि त्याला लगेच तिसऱ्या पंचांकडे पाठवण्यात आलंय. राहुल या पंचांच्या निर्णयावरती थोडासा नाखुश पाहायला मिळाला. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंट त्या ठिकाणी नरेश मात्रे सर आहेत, चेक करतायत की पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले यांचं दिमागदार असं आयोजन. सन्माननीय प्रफुल्लदादा विचारे यांच्या नावाची स्पर्धा, विभाग प्रमुख चषक 2026 स्पर्धेचं दुसरं पर्व. गतवर्षी पहिल्या स्टार्टिंगलाच प्रवीण सरांनी मी इंटरप्ट करण्याबद्दल माफी असावी. दुसऱ्या पर्वाला असं वाटत नाहीये की सुरुवात आहे खरं तर, कारण ज्या पद्धतीचं आयोजन आहे, पंच इथे इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांचा. सर्वतोपरी देण्याचं काम शिवतेज क्रीडा मंडळ वावरलेने विभाग प्रमुख चषकात केलंय. 20 धावा झालेल्या आहेत समीर सर. व्हाईटच्या मदतीनं एक्स्ट्राची बढत मिळते. 20 ऑन बोर्ड. राहुल मालुसरे थोडासा निराश पाहायला मिळाला निर्णयावरती. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहेत. खरं तर काका आणि पुतण्या मैदानामध्ये खेळतायत. आता चांगली बॅटिंग यशची देखील मैदानामध्ये पाहायला मिळते. यशच्या बॅटमधून 3 षटकार आले, तर बंटी पवार यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. 22 धावा धावफलकावरती झाल्यात. आणि कार्यसम्राट उपसरपंच रोशनजी मोरे यांच्या वतीनं पुनश्च एकदा समालोचनासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. त्यांचं मनापासून आभार. लाखोंच्या पारितोषिकांची उधळण करणारे खरं तर स्पर्धा समीरजी सोमणे सरांनी उल्लेख केला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, लांबून खेळलेत, सिंगल कंप्लीट होतीये. राहुल मालुसरेची मॅजिकल बॉलिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. चतुर चालाक राहुल आहे. बॅटरला चकवतो, चुकवतो, परंतु बाळा गायकवाड कसं खेळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. आदरणीय एकनाथजी पार्टे साहेबांकडून एक पारितोषिक आहे. बाळाच्या इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. फसवा बॉल, बॅक ऑफ दी हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि बाळानं नकार दिला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये अपयशी ठरला आणि रनआउट स्वरूपामध्ये बाद व्हावं लागणार ते फलंदाज यशला.
तर किमान तुम्हाला सांगतो 5-5 हजार रुपयांचे पारितोषिक आहेत. तर जो रिषभ फार्मचा बॅनर आहे डाव्या हाताला, त्या बॅनरवरती कोणी डायरेक्ट षटकार मारला तर रिषभ फार्मचे ओनर सागर मोरे अर्थात सूरज मोरे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती मिळाली ती सिंगल. पुन्हा एकदा थोडंसं मिसकम्युनिकेशन. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, फलंदाज यशस्वी ठरलेत. बाळाला स्ट्राईक मिळाली आहे आणि फलंदाज आदित्य पालांडे गेल्या पावली माघारी. जीत मामुनकरची प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी लाईट शोची. बाळाच्या बाडमधून आलाय मुख्य मंचाला सलामी देणारा लांब लचक षटकाराचा कांड्रोली ब्रँड दाखवणारा षटकार. तब्बल हा जो कस्तुरी लाईट शो आहे त्या लाईट शोचे जी मेहनत केली जीत मामुनकरने त्यासाठी. तर हा चांगला चेंडू. या मंचावरती बरेच पाहुणे उपस्थित आहेत. कदाचित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. आमचे दरेकर भाऊ दीपकजी दरेकर, त्याचबरोबरीने सन्माननीय संतोषजी विचारे साहेब देखील उपस्थित आहेत आणि प्रशांतजी विचारे देखील उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे या विभाग प्रमुख चषकात. अक्षय दरेकर यांचं देखील इथे आगमन झालंय. सूरज सर धावा झाल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 31 आणि टार्गेट असेल ते 32 या धावसंख्येचं. ओम खोपकर आणि विनीत खोपकर यांच्या वतीनं कॅमेरामॅनसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामॅनसाठी ओम खोपकर आणि विनीत खोपकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्यांचं मनापासून आभार. काहीतरी खेळाडू आणि पंच काहीतरी इशारा करतात. चला आयोजक मंडळी, मैदानात ज्या लाईन असा पुसट झालेल्या आहेत तिच्या रंगोटीसाठी ही रन नाही शेवटची. ओके, तर चला. तर एकूण धावा झाल्यात 30. टार्गेट असेल 31 धावा संख्येचं. हा पप्पू शेड विचारे यांच्या बॅनरवरती कुणी फटका मारला डायरेक्टली तर तन्मय एकनाथ पिंगळे यांचे थँक्यू. साळोख संघानं जर सामना जिंकला तर सचिनजी शिर्के साहेबांकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 31 धाबांचं टार्गेट आहे. लास्ट बॉलला रन आलेला नाही, त्यामुळे 31 धाबा करायच्या आहेत. कस्तुरी लाईट बदल चर्चा. बघा शेवटचा बॉल एकदा चेक केला जाईल. जर का विकेट किपर कडून बॉल निसटला असेल, सुटला असेल तर रन मिळेल. जर का बॉल स्टॉप झाला असेल तर रन नसेल. त्यामुळे आम्ही चेक करतोय. साऊक टीम आणि एका बाजूला कांड्रोली हा संघ आहे. कस्तुरी लाईटचं कदा विशेष कौतुक करावं लागेल. समीर सर आपण अनेक स्पर्धांमध्ये समालोचन करतो. अशी एखाद्या वेळेला लाईट गेली की टेन्शन, डिझेल संपला की वायर ब्रेक झाली, वायर शॉर्ट झाली. पण इथे तसं नाहीये. हा शो आहे, लाईट शो आहे कदा कस्तुरी लाईटचा. उत्तम खरं तर फ्लड लाईट आणि बघा खरं तर अगदी रेलिंगला देखील LED रोप लाईट लावण्यात आली आणि बरोबर प्रत्येक पोलला चांगली लाईट व्यवस्था या ठिकाणी कस्तुरी लाईटने दिली. त्याबद्दल त्यांचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. आणि LED शो, लाईट शो आपण पाहत आहे या स्पर्धेमध्ये. खरं तर हा जो लाईट शो तुम्ही पाहताय, परंतु यामागे प्रचंड मेहनत जीत मामुनकर यांनी देखील केले. तुमचा काय अंदाज असेल की हा संपूर्ण लोड, बरेच जण इथे इव्हेंट वाले देखील आहेत, की किती
डॉट बॉल आहे की काही त्वरित पंचांनी स्वतः या आणि पंचांनी तो निर्णय द्या, कारण एक एक धाव इथे महत्वाची आहे. विभाग प्रमुख चषक आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. किमान किती जनरेटर लागले असतील तुमचा अंदाज या संपूर्ण गोष्टींसाठी? अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं एक जनरेटरवरती सर्व काम चालून जातं, पण या स्पर्धेमध्ये मला वाटतं किमान 2 तरी लागले असतील मोठे जनरेटर. क्या बात सोपं आहे. नाहीये. तीन जनरेटर आहेत अशी माहिती युवराज लोटनकर आम्हाला पोहोचवतात. नक्कीच, कारण व्होल्टेज जास्त आणि खूप चांगली लाईट व्यवस्था आहे. खरी गोष्ट आहे. संपूर्ण रेलिंगला तुम्ही पाहताय एलईडीचा लाईट शो आहे, म्हणजे सोन्याची चैन मात्र लावलेली आहे बाजूने वावरलेकर. आणि शेवटचा चेंडू आहे डॉट. धावा झाल्या 30-31 पाहिजेत. 31चं टार्गेट या ठिकाणी वर एकनाथजी पार्टे साहेबांच्या वतीनं बाळासाठी जे षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक होतं ते आमच्याकडे जमा झालंय. ते आपण नंतर घेऊन जाऊ आमच्या स्कोररकडून. 31 धावांचं मापक आव्हान आहे. प्रतिषटक या ठिकाणी 10.33 12व्या खेळाडूकडे जमा केलेत. तुमचं पारितोषिक कांड्रोली विपक्ष साळोख असा हा सामना जो जिंकेल तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल. त्यामुळे ही लढत फार महत्त्वाची आहे. सामना फक्त 3 षटकांचा, पण 3 षटकामध्ये तुम्हाला डू ऑर डाय, जिंकू किंवा हरू प्रयत्न आमचे सुरू. तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न हे शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतील. रन चेससाठी उतरता बॅटिंग करताना साळोख हा संघ स्टार्किंग एंडला फलंदाज आपण येताना पाहत आहे. या ठिकाणी मैदानामध्ये युवराज कडू त्याच्या बरोबरीने मागच्या सामन्याचा हिरो ज्याने 36 धावांची स्फोटक इनिंग साकारली रोशन पवार हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज दत्ता पवार. फर्स्ट ओव्हर घेऊन आला दत्ता पवार. त्यांना आपण पाहत आहे 31चा पाठलाग करायचा, सुरुवातीपासून कमबॅक करावं लागेल. आदित्य दरेकर आणि संपूर्ण आमची टीम प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेत असताना आपण त्यांना पाहत आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पायातला बॉल, बॅक टू द बॉलर. सरळ खेळले त्या ठिकाणी गोलंदाजाच्या दिशेने, कोणत्याही प्रकारची रन नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. 31 धावांचा डिपेंड करताना तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील, जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील, दबाव क्रिएट करावा लागेल प्रतिस्पर्धी संघावरती. पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. आता येणारे 17 बॉल 31. फुल टॉस बॉल इनफिल्डला क्लिअर केलंय कॉपी बुक स्टाईलने. आपिश कव्हर ड्राईव्ह बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सीमा पार, चौकार. SM स्पोर्ट्सच्या वतीने प्लेरिश एडिशन बॅट मालिकावीर खेळाडूला दिली जाईल. क्या बात आहे. मॅगी पॉइंट सागर शेळके यांच्या वतीने विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. संकेत गायकर त्यांच्यासाठी हे पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा इनसाइड आउट, पिच कव्हर ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट. अप्रतिम टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, 6 धावा षटकार. डगआउट मध्ये पहिला आयवा कॅच पकडला होता आणि तिथेच हा फटका होता एक्स्ट्रा कव्हरला. काय फटके मारतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टँडर्ड दाखवत असताना फलंदाजी मधला हा फलंदाज आपण पाहता युवराज कडू. विभाग प्रमुख चषक या स्पर्धेबद्दल मी एकच आयोजन न भूतो न भविष्यती असं हे वावरलेकरांचं आयोजन, पपुदादा विचार यांचं आयोजन सध्या आपण वावरले नगरीमध्ये पाहताय. स्टेप आउट झाले, पुन्हा फ्लिक केला बॉलला, मिड ऑफला फिल्डर खराब फिल्डिंग. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न होता पण त्यांना बॉल तिथे बीट करून निघाला मागे. एक सिंगल मिळाली. आता मैदानामध्ये स्टार्किंग एंडला रोशन पवार, मागच्या सामन्याचे हिरो. ऑरेंज जर्सी, ऑरेंज कॅप, ब्रँडेड टी शर्ट्स अँड कॅप प्रत्येक सामनावीर खेळाडूला आपण देतोय. आणि ज्या ज्या खेळाडूला मिळाली त्याने पुढच्या मॅचमध्ये खरं टी शर्ट आणि कॅप परिधान करून मैदानामध्ये खेळायचं आहे. बरोबर रोशन पवारने ही जर्सी परिधान केली आहे आणि तो आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. 11 धावा धाव फलकावधी 20ची गरज आहे. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस, हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला. एकच सिंगल या ठिकाणी मिळेल. प्रतिषटक 10.33 हा रिक्वायर्ड 100 या मॅचमध्ये आहे.
धावांचा पाठलाग करताना धावा किती तुम्हाला चेस करायचं हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार पुढे जावं लागतं. सिंगल डबल रन म्हटलं की क्रिकेटमधील लाईफ लाईन, आणि इथे मात्र सिंगल डबलला महत्त्व देत असताना रोशन पवार हा खेळाडू, कारण त्यांनाही माहिती आहे एका बाजूला युवराज कडू आक्रमक झालेत, त्यांना स्ट्राईक एंडमध्ये आणत असताना ऑन साईडला दे घुमाके स्लॉटमध्ये बॉल वाडिश लॉंग ऑनला क्लिअर करत असताना आणखीन एक धमाका, पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण, षटकार. बारा बॉलमध्ये फक्त 13चं समीकरण, अगदी जवळजवळ रन बॉल इक्वेशन या सामन्यामध्ये आलं. सामना एकतर्फा केला, पहिल्याच ओव्हरमध्ये 18 आल्या. सुरुवात जरी दमदार झाली असली बॅटिंग करताना साळोख टीमची, तरी कमबॅक करावं लागेल कांडोली टीमला या मॅचमध्ये. कालच कोणच्या नाईट स्पर्धेमध्ये एक सामना मी पाहिला, सिद्धू 11 कैरे 12 बॉल 13 असं हे समीकरण. सिद्धू 11 कैरे विपक्ष बोरले 24 लाईव्ह इव्हेंट. 40चा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये कैरे संघाने 17 केल्या, 18मध्ये 23 झाले नाही. 10च्या मार्जिनने तो संघ पराभूत झाला. क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं, तुम्हाला प्रयत्न हे शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायचं, आणि या मॅचमध्ये प्रयत्न करावं लागतील फिल्डिंग करणाऱ्या कांडोली टीमला. जय पराजय मधला अंतर जर तुम्हाला शोधायचं असेल, तुम्हाला सुरुवातीला विकेट घ्यावे लागतील, दबाव क्रिएट करावा लागेल बॅटिंग टीमवरती. सामना सोपा झाला पण तो संपलेला नाही आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत विकेटमध्ये पडत नाही आहे तोपर्यंत काय होईल हे आपण देखील सांगू शकत नाही आहे. बिग फाईट दोन टीममध्ये आपण पाहता, सालोक विपक्ष एका बाजूला कांडोली. हा सामना 12 बॉल 13 समोर मागच्या सामन्याचा हिरो रोशन पवार ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालेत रवी वाघे. पहिला बॉल फुल लेन टाकला, प्ले अँड मिस, डॉट बॉल. या क्षणाचा प्रत्येक निर्धाव चेंडू थोडासा कॉन्फिडन्स वाढवेल फिल्डिंग करणाऱ्या कांडोली संघाच्या खेळाडूंचा. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला डॉट बॉल आला, तर येणारे 11 बॉल विजयासाठी 13 चेंडू आणि धावांमधला अंतर जर का तुम्हाला वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल घ्यावे लागतील, किंबहुना विकेट घेणं बंधनकारक राहील कांडोली टीमला. चांगली गोलंदाजी आहे रवी वाघेचा. हा बॉल हलकासा राईज झालाय, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा प्रयत्न होता, बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचलेला नाहीये फलंदाजाला. वन्स अगेन डॉट, क्या बात आहे, जबरदस्त कमबॅक. सलगचा हा दुसरा डॉट बॉल त्या ठिकाणी टाकतोय गोलंदाज मैदानामध्ये रवी वाघे. शेवटचे 10 बॉल विजयासाठी 13 धावा. हे कॅल्क्युलेशन मॅचमध्ये आलंय. मध्यरात्र झाली आहे, परंतु या सामन्यामध्ये कोणता संघ पुढे जाईल, साळोख की एका बाजूला कांडोली, याची चर्चा चहूबाजूला सुरू झाली आहे आणि ज्यामध्ये रंग भरतोय. रवी वाघे वन्स अगेन, क्या बात आहे, अनइवन बाउन्स. मागे टाकला बॉल, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सलगचा तिसरा डॉट बॉल. मी मगाशी प्रेडिक्ट केलंय, शेवटपर्यंत सामना सोडायचा नाहीये, नेव्हर गिव्ह अप. पहिले 3 बॉल डॉट टाकले तर येणारे बॉल 9 आणि विजयासाठी 13 धावा. हा समीकरण सामन्यामध्ये आहे. 9-13, 12-13 समीकरण 9-13 वरती आलंय. काय गोलंदाजी चालली आहे. स्लॉग हिटचा प्रयत्न होता, गुडघा वाकवत ऑन साईडला ऑन ड्राईव्ह, स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल पण आलाय. पहिली सिंगल मिळाली. आता येणारे बॉल 8 आणि विजयासाठी धावा बनवायच्या त्या ठिकाणी तब्बल 12. 8-12. पुढचे 2 बॉल या ओव्हरमधील फार महत्त्वाचे राहतील. जर का पुढच्या बॉलला विकेट काढला तर मात्र सोने पे सुहागा, आणखीन दबाव क्रिएट होईल साळोख टीमवरती. आणि जर का एखादा मोठा फटका आला तर मात्र सामन्याची हवाच निघून जाईल आणि तो प्रयत्न आता करावा लागेल. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत युवराज कडूला. 8 बॉल आणि 12 धावा हे कॅल्क्युलेशन मॅचमध्ये. मॅच ऑन. शेवटच्या 8 चेंडू आणि 12 धावा. स्टेप आउट झाले. बॉल शरीरापासून दूर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी जमीनला हात केले समांतर. हा बॉल आहे अवांतर. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल बॅटिंग करत असताना श्रीराम साळोख टीमला. आता समीकरण बदललंय. शेवटच्या 8 बॉल आणि विजयासाठी 11 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलं. वॉट अ मॅच. प्रत्येक बॉल गणित मात्र सामन्यामध्ये मात्र उत्कंठा शिगेला पोहोचत चालली. कोणता संघ पुढे जाईल. साळोख की एका बाजूला कांडोली, याची चर्चा सुरू आहे. 8 मध्ये 11. पायातला बॉल त्रिफळा उद्ध्वस्त. मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी झाली. दांडी गुल. पहिला धक्का असेल बॅटिंग करत असताना टीम साळोखला.
सेकंड लास्ट ओव्हरचा शेवटचा बॉल महत्वाचा असतो. आता या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरेल हा बॉल. जर का इथे विकेट मिळाला तर दबाव पूर्णपणे पुन्हा एकदा राहील साळोख टीमवरती. जर का मोठा फटका आला तर दबाव वाढेल कांडोलीवरती. बॉल टाकण्यासाठी बॉल तयार रवी वाघे. स्विंग आणि बेस, काय कमालीचं षटक हाताळलं. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या रवीसाठी. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केला. आता कहाणी बदलली आहे. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 11 धावांचं समीकरण. जबरदस्त मॅच. 6-11 हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आलंय. आता हा सामना जर का आपण प्रेक्षकांकडून विनिंग प्रेडिक्शन घेतलं तर 50-50 पर्सेंटेज दोन्ही संघांसाठी जाईल. कारण या मॅच मध्ये पलटवार केला रवी वाघे या गोलंदाजाने. 6 मध्ये 11. त्याला थोडंसं स्पीडअप करा. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. मैदानामध्ये अजून उभा आहे तो म्हणजे मागच्या सामन्याचा हिरो रोशन पवार आणि त्यांच्या बरोबरीने असेल त्या ठिकाणी राहुल मालुसरे हा खेळाडू. राहुलने देखील अशीच गोलंदाजी केली. फिरकीचा जादूगार त्याने देखील फलंदाजांना डॉमिनेट केलं. यावेळेला रवीचं कौतुक करावं लागेल. रन डिपेंड करत असताना टाकलेलं षटक फार महत्वाचं असतं आणि इथे मात्र रवी वाघेने या षटकामध्ये आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य सिद्ध केलंय. यस, क्वार्टर फायनलच्या आपण इनिंग ब्रेकमध्ये म्हणजे पुढच्या सामन्याच्या पहिल्या सत्रानंतर आपण लकी ड्रॉ शेवटचा ओपन करणार आहोत. या पुढच्या 3 षटकानंतर माझा 4 षटकानंतर या 1 षटक बाकी आहे आणि पुढचे 3 षटक त्यानंतर आपण लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. भरघोस पारितोषिके आहेत प्रेक्षकांसाठी. अप्रतिम अशी स्पर्धा, अप्रतिम असं हे नियोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. विभाग प्रमुख चषक 2026 आम्ही प्रत्येक स्पर्धांमध्ये या स्पर्धेचा उल्लेख केला आणि जसं म्हणतात जसं चातक पक्षी वर्षाच्या 365 दिवस आतुरतेने पावसाच्या थेंबाची वाट पाहत असतो तसा इथला प्रेक्षक किंवा रायगड जिल्ह्याचा प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो. ती स्पर्धा म्हणजे विभाग प्रमुख चषक 2026 शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आयोजित प्रफुल्लदादा विचारे यांना डेडिकेट करणारी स्पर्धा आपण पाहताय वावरले नगरीमध्ये. आणि सामना देखील रफ अँड टफ होत चालला. हाय व्होल्टेज मॅच तुम्ही सध्या या ठिकाणी एन्जॉय करता. 6 मध्ये 11, पहिल्या ओव्हरमध्ये 18, सेकंड ओव्हरमध्ये 2. आता अंतिम षटक बाकी आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय धावा वाचवण्यासाठी हर्षद गरत. टीमला आणेल का मॅचमध्ये परत पाहायचा का? हे षटक फार महत्वाचं आहे. स्लॉग ओव्हरचं अंतिम 6 बॉल आणि विजयासाठी 11 समोर रोशन पवार ज्याने मागच्या मॅचमध्ये केला होता पलटवार. तो खेळाडू स्टार्किंग याला लिडिंग एज लागली. बॉल मागे चाललाय. शॉर्ट फायनलचा फील्डर धावतोय. पहिली सिंगल घेतली, सेकंडला निघालेत. थ्रो येईल तदवर मात्र 2 धावा घेऊन गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दबाव आता थोडासा राहील कांडोलीवरती. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक रन महत्वाची असते आणि या एका रनसाठी आता संघर्ष करत असताना बॅटिंग करणारी टीम आपण पाहता साळोख तर एका बाजूला धावा वाचवत असताना कांडोली टीमला आपण पाहता 5 मध्ये आता विजयासाठी 9चं समीकरण या मॅचमध्ये आहे. रोशन पवारचा विकेट या सामन्यामध्ये निर्णायक राहील. गोलंदाजाला आता कमबॅक करावं लागेल हर्षद गरत जो मात्र बॉलिंगसाठी फार एंडे आला या षटकामध्ये. बॉलिंग मार्कवरती 5 बॉल 9 धावा. स्विंग आणि मिस, क्या बात आहे. डोळे बंद झाले. ब्लाइंड स्ट्रोक वन्स अगेन डॉट. मी सुरुवातीलाच म्हटलं पहिल्या षटकानंतर काही होऊ शकतं मॅचमध्ये. रिझल्ट बदलेल, कहानियां बदलने में देर नाही लगते असं म्हणतात. आणि आता हा सामना रफ अँड टफ होत चाललाय. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जायला हवा असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटतंय. कारण इथला प्रेक्षक त्यांना क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यायचा. कोणीही जिंकू द्या पण तो सामना हाय व्होल्टेज अँड रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल. हीच अपेक्षा मात्र पूर्ण करताना हे दोन्ही संघ मैदानामध्ये. शेवटचे 4 बॉल 9 धावा हे समीकरण. साळोख संघ जर का जिंकला तर सचिनभाई शिर्के यांच्या वतीने 2000चं पारितोषिक आलंय. लॉफ केला बॉलला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. सामन्याची हवा जणू काय काढली आहे. रोशन पवारचा पलटवार षटकार. शिवतेज क्रीडा मंडळानं क्षमावरले गावाच्या शिवतेज क्रीडा मंडळानं विभाग प्रमुख चषक ठेवलंय प्रफुल्ल विचारे दादाच्या नावानं. विभाग प्रमुख चषक ठेवलंय प्रफुल्ल. आय थिंक असं वाटतंय की प्रेक्षक कमाल कॅच पकडलेली आहे. परंतु जर का ती रिले कॅच असेल कोणाला हाताला लागून जर का तुम्ही झेल पकडला असेल दुसऱ्याच्या हाताला तर ती पारितोषिक दिलं जाणार नाही. आयवा कॅच. चला कॅमेऱ्यामध्ये चेक केलं जाईल. जर का डायरेक्ट एकानेच पकडली तर ते आयवा कॅच असेल अन्यथा ते कॅच ग्राह्य धरले जाणार नाही. परंतु मॅच ऑन. 3 बॉल 3. रोशन पवारने कमबॅक जरूर केलंय परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल इथे आलाय. संधी आहे आता रनआउटची. कहाणी में ट्विस्ट. आता येणारे बॉल असतील 2. विजयासाठी 3चं समीकरण आहे. या मॅच मध्ये सामना संपता संपत नाहीये.
हा सामना आणखीन पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये आला. रोमांचक थ्रिल तुम्ही लास्ट ओव्हरच्या मैदानामध्ये पाहता. शेवटचे 2 बॉल आता विजयासाठी 3 धावा हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. राज पवार यांना विनंती की आपण मंचावरती या. बॉल डॉट असेल, दोन्ही एंड तुम्हाला सोडायचे आहेत. त्यामुळे रोशन पवार हा कारू स्टार्टिंग एंडलाच राहील. परंतु मॅच आपण जर पाहिलं तर रफ अँड टफ होत चालली आहे. 2 मध्ये 3 धावांचं समीकरण. एक षटकार जो आला त्याने मात्र पूर्णपणे सामन्याची हवा काढली, परंतु सामना संपलेला नाहीये. मी मगाशीच म्हटलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. जे घडलंय ते सोडून द्या आणि जे घडवायचं आहे त्यासाठी संघर्ष करा, लढत राहा. या मॅचमध्ये हा चांगला मेसेज कांडोलीच्या गोलंदाजाने दिलाय आपल्या संपूर्ण टीमला. मागचाही सामना आपण पाहिला, त्या ठिकाणी अगदी सेम इक्वेशन होतं 2 मध्ये 3 आणि याही वेळेला 2 बॉल आणि 3 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. नेक्स्ट बॉल रोशन पवारच्या स्लॉटमध्ये नाहीये बॉल. अलॉंग विथ कार्पेट मिड विकेटला फटका आलाय. सेकंडला निघालेत, घाई झाली आहे. थ्रो ॲक्युरेट येईल का नाहीये चेक केलं जाईल. अपील जोरदार झाली आहे. 3रा रनचा प्रयत्न होतोय. तो एका बाजूला आपण जर पाहिला बॉल कलेक्ट करण्या अगोदर स्टम्प्सचा वेध घेताना विकेट किपर कदाचित पाहायला मिळाला आणि त्याचमुळे या 3 धावा कंप्लीट होताना आपण पाहताय. आणि इथे हा सामना या ठिकाणी जिंकलाय की नाही एकदा रिव्ह्यू घेताय की चेक करायचं आपण. रनआउट आहे की नाही हे पहिल्यांदा तपासलं जाईल. कारण श्रीराम साळोख संघ जर का विजयी झाला या मॅच मध्ये तर राज पवार साहेब यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात जाईल. परंतु अद्यापही सामना सोडू नका, क्रीडांगण सोडू नका. बॅटर रनआउट चेक केलं जाईल. रनआउट चेक केलं जाईल. बॅटर क्रीडांगण सोडू नका. आणि सचिन शिर्के यांच्याकडून देखील श्रीराम साळोख जर का जिंकला तर पारितोषिक असेल 1000 रुपयांचं, 2000 रुपयांचं. टोटल 5000 जर का श्रीराम साळोख विजयी झाला तर. बघा हा रनआउट क्रुशल राहील. जर का बॉल प्रॉपर कलेक्ट केला असेल तर मात्र खेळाडू बाद. तर इथे 3 धावा कंप्लीट, त्यामुळे हा सामना जिंकलाय श्रीराम 11 साळोख टीमने. अभिनंदन साळोख संघ हरडलक या ठिकाणी कांडोली टीम. शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला, पण हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय तो म्हणजे श्रीराम साळोख टीमने. अभिनंदन. येस